हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 25 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सखीला कान्हाच्या बॅगमध्ये जो एक कपडा सापडला होता, गाय आणि वास्त्राचा जो बॅच होता, तो सखीला सापडला आणि मग सखीने कान्हाला याबद्दल जाब विचारला. कान्हाने सांगितलं, हा तर मला ज्या दिवशी आपला साखरपुडा होता त्या दिवशी सखी सदन चाळीत एका बाईकडे सापडला होता. आणि मग सखीने चक्क सरकारला जाब विचारलाय की माझ्या बाबांनी सरकार तुम्हाला ते ब्लँकेट दिलं होतं ज्याच्यावर हा बॅच होता, ते ब्लँकेट कुठे, द्या आम्हाला. आणि हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसेल. सखी आणि कान्हा हे दोघेही सरकारला जाब विचारतील आणि हे ब्लँकेट सरकारकडे नाहीये तर ते तर तेजस्विनीकडे आहे. त्यामुळे सरकार चांगलीच घाबरणार की यांना त्या ब्लँकेटबद्दल कसं समजलं. मग आता सरकार काय उत्तर देणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सचिन आणि ऑफिसमधील सगळे एम्प्लॉई चक्क कान्हावरच संशय व्यक्त करतात की हे सगळं कान्हाने घडून आणलंय. नवातेवर कान्हानेच हल्ला घडून आणला, मग चावी मिळवली, ऑफिसमध्ये ते फायर अलार्मचं नाटक घडवलं आणि त्यानेच ते कॉन्ट्रॅक्टचे सगळे काही डिटेल्स केसी कंपनीला पुरवले आहेत. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार ही कान्हाकडे संशयाने पाहते आणि म्हणते, हे सगळे जे काही बोलताय ना त्यात तथ्य नक्कीच आहे. चल बोल, हे सगळं तू कसं घडून आणलं? बोल, तू हे सगळं का केलंस? का केसी कंपनीला आमचे सगळे सिक्रेट्स पुरवलेत? कान्हा, खरं खरं बोल. कान्हाला जबर धक्काच बसतो. सरकारला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न त्याला पडतो. सरकारला मात्र कान्हावर पूर्ण संशय आलेला असतो की जे काही केलंय ते कान्हानेच केलंय आणि कान्हाच घरका भेदी आहे. आणि इकडे सखी मात्र कान्हाच्याच विचारात दंग असते. तिला कान्हासाठी गाजराचा हलवा बनवायचा असतो आणि ती गाजर किसत असते, परंतु गाजर न किसता ती काल रात्री कान्हा आणि तिने व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला होता तेच ती आठवत असते. आणि ती खूप रोमॅन्टिक होते. तिच्या चेहऱ्यावर स्माईल असते, तिचे गाल गुलाबी गुलाबी होतात. रात्री मी कान्हाने कसा डान्स केला होता, कसे एकमेकांच्या जवळ आलो, ते सगळं सखीला आठवतं. ती खूप खुश असते. आणि तेवढ्यात मीनाक्षी तेथे येते आणि सखीचं लक्ष नाहीये हे पाहून ती तिला भानावर आणते. काय ग सखी, कुठे लक्ष तुझं? सखी भानावर येते आणि तिच्या लक्षात येतं की आपण तर गाजर किसतच नव्हतो. आणि ती म्हणते, नाही काकू, कुठे नाही, मी काहीतरी वेगळाच विचार करत होते. आणि मीनाक्षी तिला विचारते, काय ग सखी, मग काल तुमचा व्हॅलेंटाईन डे वायाच गेला ना? तर सखी विचारते, नाही, कुणी सांगितलं तुला असं? वायाने गेला, उलट कान्हाने ना काल खूप भारी सरप्राईज दिला मला. हे ऐकून मीनाक्षीला मोठा धक्काच बसतो. आणि मग सखी काल रात्री घडलेलं सगळं सांगते की कान्हाने रूमची किती छान सजावट केली होती आणि मग आम्ही दोघांनी एकत्र रोमॅन्टिक डान्स केला. सखी खूप खुश असते आणि मीनाक्षी तिला डायरेक्ट प्रश्न विचारते, अरे वा, खूप छान, याचा अर्थ तू आता कान्हाच्या प्रेमात पडलीये. आणि हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. ती म्हणते, नाही ग काकू, काही काय बोलतेस, मी काय कान्हाच्या प्रेमात नाही पडलीये. आणि ती लगेचच तेथून किचनमध्ये जाते. तर मीनाक्षी तिच्या मागे मागे जाते आणि म्हणते, काय सखी, मला तुझ्या डोळ्यात दिसतंय, तू कान्हाशी जसं बोलतेस, जसं वागतेस आणि तू त्याच्यासाठी डबा बनवतेस, त्याच्यावरून कळूनच येतं ना की तू त्याच्या प्रेमात पडली आहेस. तर लगेचच सखी सांगते, अगं काकू, तो ऑफिसला जातो, मी नाही डबा बनवणार तर कोण बनवणार, त्यात काय प्रेम वगैरे काही नाहीये, असं म्हणून सखी तेथून निघून जाते. पण मीनाक्षीला मात्र समजलेलं असतं की सखी कान्हाच्या प्रेमात पडलीये आणि हे आपल्यासाठी काही चांगलं नाहीये. असा विचार करून मीनाक्षी खूप टेन्शनमध्ये येते. आणि इकडे कान्हा आपली नाटकं सुरू करतो. तो सरकारला म्हणतो, सरकार, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, तुमच्या कान्हावर. तुम्हीच सांगा, जर मला हे सगळं करायचं असतं तर मी या सचिनला आणि नैनाला ऑफिसमध्ये सामन्यासाठी का कन्व्हिन्स केलं असतं? मला काही गरजच नव्हती ना. तर हा सचिन चिडून म्हणतो, ओ कान्हा, मी काय तुमच्यामुळे कन्व्हिन्स नाही झालोय, मला इथे काम करायचं होतं म्हणून मी इथे थांबलोय. तर कान्हा चिडून म्हणतो, वा रे वा, त्या दिवशी केसी कंपनीतून जास्त पगाराची ऑफर आली तर रेझिग्नेशन लेटर घेऊन आला होता आणि आता म्हणतोय तुमच्यामुळे कन्व्हिन्स नाही झालोय. अरे किती खोटं बोलशील रे, किती खोटं बोलशील. सरकार कान्हाला म्हणते, कान्हा, तू हे सगळे ना मला इम्प्रेस करायला केलंय. तर कान्हा म्हणतो, सरकार, तुम्हाला इम्प्रेस करायची काय गरज आहे, तुम्ही तर आधीच माझ्यावर इम्प्रेस आहात. आणि सरकार म्हणते, सॉरी. तर कान्हा म्हणतो, नाही म्हणजे तुम्हाला कशाला इम्प्रेस करायचं,
तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, आणि माझं काय अडलंय तुम्हाला इम्प्रेस करून. सरकार पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहते. तर कान्हा म्हणतो, नाही नाही, मला तसं नाही म्हणायचंय, म्हणजे मी हे सगळं तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी नाही केलंय असं मला बेसिकली तुम्हाला सांगायचंय. तर लगेचच परशुराम म्हणतो, सरकार, जर यानेच हे सगळं केलं असेल ना, तर याच्याकडे नक्कीच त्या लॉकरची डुप्लिकेट चावी असेल, त्याने ती बनवून घेतली असेल. आणि कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, का 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 तुम्ही माझ्यावर संशय घेताय? तुमची आणि माझी काय दुश्मनी मला तर कळायलाच मार्ग नाहीये. तर परशुराम म्हणतो, तू दूर राहा, जास्त नाटकं करू नको. आणि सचिन म्हणतो, हो सरकार, याची झडती घ्यायलाच पाहिजे. सरकार म्हणते, घे त्याची झडती. आणि मग चक्क सचिन कान्हाची झडती घेऊ लागतो. कान्हा हा मला तर काही भीती नाहीये असा आवेश आणतो आणि हा सचिन त्याची झडती घेत असतो. आणि सचिन म्हणतो, सापडली चावी. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. परशुराम चांगलाच खुश होतो आणि हा सचिन मूर्खच असतो, चक्क त्याच्या खिशातून बाईकची चावी बाहेर काढतो. त्यामुळे सरकार आणि परशुराम खूप चिडतात. कान्हा म्हणतो, अरे माणसा, बुद्धीवाल्या माणसा, ही बाईकची चावी आहे, ही काय लॉकरची चावी आहे का? मूर्ख कुठला, काही कळत नाहीये. आणि मग कान्हाकडे चावी सापडतच नाही. तेव्हा कान्हा म्हणतो, आता मी निर्दोष सिद्ध झालोय, मी पवित्र आहे हे सिद्ध झालंय, आणि आता सगळ्यांनी त्यांचं पावित्र्य सिद्ध करायचं. सगळ्यांची झडती झालीच पाहिजे सरकार, तेव्हा कळेल की कोण खरंय कोण खोटंय. सरकार काहीच बोलत नाही. तर सचिन खूप घाबरतो आणि म्हणतो, आमची झडती कशाला? आम्ही तर फायर अलार्म वाजल्यावर बाहेर होतो, आम्ही तर काही केलंच नाहीये. तर कान्हा म्हणतो, स्वतःहून काही करायची गरज नसते, दुसऱ्या कोणत्या माणसाला पाठवलं असेल, चेक करायलाच पाहिजे सरकार. आता कोण खरं कोण खोटं, न्याय सगळ्यांबरोबर झालाच पाहिजे. आणि मी असं ऐकलंय की सरकार सगळ्यांबरोबर न्याय करते, त्यामुळे आता हे शोधायलाच पाहिजे. तर सचिन चिडून म्हणतो, नाही, मला तर तुझ्यावरच संशय कान्हा, हे सगळं तूच केलंय. तर कान्हा म्हणतो, मग मी तर इथे निर्दोष सिद्ध झालोय, माझी झडती झालीये, तुझी झडती घ्यायची आहे. चला हो पिऊन काका, तुम्ही याची झडती घ्या. पिऊन काका पुढे येतात आणि या सचिनची झडती घेतात. आणि सचिन हा पाठमोरा होतो. कान्हा म्हणतो, चल चल, जास्त शहाणपणा नाही, उलटा हो. तो पाठमोरा होतो आणि मग लगेचच त्याच्या खिशामधून वॉचमॅन काकाला ही लॉकरची चावी सापडते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. सगळेजण या चावीकडे पाहत असतात. सरकार सचिनकडे रागारागाने पाहते. सचिनला जबर धक्काच बसतो की त्याच्या खिशातून ही लॉकरची चावी कशी बाहेर पडली. आणि इकडे सखी ही धावत पळत तिच्या बेडरूममध्ये येते. आरशासमोर उभी राहते आणि स्वतःलाच विचारते, मीनाक्षी काकू जे काही बोलली ते खरंय का? मी खरंच कान्हाच्या प्रेमात पडली आहे का? मला खरंच कान्हा आवडतोय का? पण मला कसं कळणार की मी कान्हाच्या प्रेमात पडली आहे? मी तर कधी प्रेमाची भावना अनुभवलीच नाही आहे. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेमात पडल्यावर कसं वाटतं? ते सिनेमासारखं होतं का की दिवसात चंद्र दिसायला लागतो, तारे दिसायला लागतात, चंद्रावरच आपण आहोत असं वाटतं का? मग ती प्रेमाची भावना असती तरी कशी? खरंच प्रेमात असताना माणूस वेड्यासारखं वागतो का? सखी ही स्वतःशीच बोलत असते. आणि मी कान्हाच्या प्रेमात पडले की नाही हा प्रश्न ती स्वतःलाच विचारत असते. तेवढ्यात तिने कान्हाला दिलेली बासुरी तिला दिसते. ती ही बासुरी घेते आणि चक्क बासुरी वाजवते आणि अतिशय सुंदर बासुरी वाजवते. आणि बासुरी वाजवता वाजवता सखी खूप लाजते आणि म्हणते, सखी हे काय करतेस तू? खरंच तू प्रेमात पडली की काय? प्रेमात पडल्यावर माणूस वेड्यासारखं वागतो का? वेंधळ्यासारखं वागतो का? आणि तेवढ्यात सखीचा पाय कान्हाच्या सुटकेसला जोरात लागतो. सखीला खूप त्रास होतो. सखी चिडून म्हणते, हाफ चड्डी कुठला, याचं डोकं सुद्धा हापच आहे. त्याला किती वेळ सांगितलंय स्वतःच्या वस्तू अशा ठेवायच्या नाही, पण बिलकुल ठेवत नाही. आणि सखी ही बॅग रागारागाने उचलते, घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात मीनाक्षी तेथे धूप घेऊन येते आणि या धूपचा सखीला खूप त्रास होतो. मीनाक्षीला आनंद होतो. मीनाक्षी तेथून जाते, पण तेवढ्यात सखीच्या हातून ही सुटकेस उघडते. सुटकेस खाली पडते आणि या सुटकेसमध्ये सखीला ब्लँकेटचा जो गाय आणि वासराचा बॅच असतो तो सापडतो. सखीला जबर धक्काच बसतो. सखी विचार करते, कान्हाकडे हा बॅच कसा? मी तर किती दिवसांपासून शोधण्याचा प्रयत्न करतेय, तो तर माझ्या कपाटात होता, मग कान्हाकडे कसा गेला हाच प्रश्न सखीला पडतो. तर इकडे ऑफिसमध्ये सचिनच्या खिशामध्ये ही लॉकरची चावी सापडलेली असते आणि कान्हाला आठवतं की त्याने ही हात चलाखी कशी केली होती. जेव्हा सचिनने त्याला तपासलं होतं तेव्हा ही चावी कान्हाच्या पोटाजवळ होती, पॅन्टला लावलेली, पण सचिनने त्याला नीट चेक केलं नाही
आणि मग जेव्हा सचिनची झडती घ्यायची वेळ आली तेव्हा कान्हाने कोणाची नजर जाणार नाही अशी ही चावी आपल्या पॅन्ट जवळून काढली. आणि मग जेव्हा वॉचमॅनने जेव्हा या पिऊनने या सचिनला असं पाठमोरं केलं तेव्हा त्यानेच ही चावी त्याच्या खिशात टाकून दिली होती. पण हे करताना कान्हाला कुणीच पाहिलं नव्हतं आणि म्हणूनच या सचिनच्या खिशातून ही लॉकरची डुप्लिकेट चावी निघाली. कान्हा ही चावी पाहतो आणि सरकारला म्हणतो, सरकार ही चावी तर बाईकची वाटत नाहीये, नक्कीच एखाद्या कपाटाची किंवा लॉकरची वाटतीये. तुम्ही जा आणि ही चावीने लॉकर उघडून पहा. जर उघडलं तर आपल्याला कळून येईल की याने डुप्लिकेट चावी बनवली की नाही. सरकार कान्हाच्या हातातून ही चावी घेते आणि तेथून ही या लॉकरची चावी आहे की नाही, डुप्लिकेट चावी आहे की नाही ते चेक करायला जाते. सचिन चांगलाच घाबरलेला असतो. सरकार लॉकर रूममध्ये येते. या चावीने सरकार लॉकर उघडते आणि लॉकर उघडतं सुद्धा. त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसतो. सरकारचा विश्वास बसतो की घर का भेदी हा सचिनच आहे आणि त्यानेच लॉकरची डुप्लिकेट चावी बनवली आहे. सरकार ही आपल्या रूममध्ये परत येते. सचिन पुढे येतो आणि म्हणतो, सरकार मी काहीच नाही. पण तो बोलण्याच्या आधीच सरकार त्याच्या सनसनीत मुस्काटात मारते, त्याचं थोबाडच फोडते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. कान्हा सुद्धा चांगलाच घाबरतो आणि सरकार त्याला बोट दाखवते, तुला मी काय सोडणार नाही. तर कान्हा म्हणतो, थांबा सरकार, आता मी सगळे डॉट्स आहे ना एकत्र करतो. म्हणजे काही दिवसांपूर्वी या सचिनला केसी कंपनीतून ऑफर आली होती. मी त्याला कन्व्हिन्स केलं होतं. आता मला संशय येतोय की मी त्याला कन्व्हिन्स केलं की नाही. पण तो तेव्हा कन्व्हिन्स झाला. पण तो आपल्यासाठी इथे नोकरी करायचा, पण काम मात्र केसी कंपनीचं करायचा. याचा अर्थ हा सगळा त्याचा प्लॅन होता. खातो धन्याचं आणि गातो गण्याचं असं याचं काम होतं सरकार. आणि सरकारला सुद्धा हे पटतं आणि कान्हा गप्प बसतो. सरकार खूप चिडलेली असते. हा सचिन म्हणतो, मी कसं माझं ते कॉन्ट्रॅक्टचं हे देणार, कॉन्ट्रॅक्टला तर सील असतं. मग कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या प्राइसेस होत्या मी त्या केसी कंपनीला कशा सांगणार. तर कान्हा म्हणतो, कॉन्ट्रॅक्टला सील असतं, मला तर असं काही माहीतच नाही की कॉन्ट्रॅक्टला सील असतं. मग मला माहीत नाही, बाकीच्या कोणाला माहीत नाही, मग या सचिनला ते कसं कळलं. आणि सरकारचा संशय आणखीनच वाढतो. सरकारला पूर्ण विश्वास बसतो की या सचिननेच आपल्याला धोका दिलाय आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या सगळ्या प्राइसेस यानेच लीक केल्या आहेत. त्यामुळे सरकार खूप चिडते आणि जोरात ओरडते, सिक्युरिटी सिक्युरिटी तेथे येतो आणि सरकार या सिक्युरिटीला सांगते, याला धक्के मारून ऑफिसच्या बाहेर हाकलून लावा. तर कान्हा म्हणतो, नको सरकार, धक्के नका मारू, कारण हा नालायक माणूस आहे. याने जर उद्या सोशल मीडियावर आपल्या कंपनीची बदनामी केली तर किती वाईट होईल. त्यापेक्षा याला इथून हाकलून द्या, मारू बिरू नका. आणि सरकार सगळ्यांना जोरात म्हणते, आउट, निघा इथून. सगळे घाबरून तेथून निघून जातात. सरकार खूप चिडलेली असते. कान्हा सरकारजवळ येतो आणि म्हणतो, सरकार कसं आहे ना, मी कधीच तुम्हाला धोका देणार नाही. मी नेहमी तुमच्या बाजूने उभा आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि आज जसं मी या सचिनचं सत्य शोधून काढलं तसं मी लवकरच सखी मॅडमला माझ्या प्रेमात पाडणार आणि मग सखी मॅडमचं सत्यसुद्धा तुम्हाला सांगणार. त्या पेपर्सवर सह्या घेणार, सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून देणार. तुम्ही ना काळजीच करू नका. सरकारला खूप राग आलेला असतो. ती तिची मूठ फिरगाते, पण कान्हा निर्दोष असल्यामुळे ती काहीच बोलू शकत नाही. कान्हा म्हणतो, ठीक आहे सरकार. सरकारच तेथून निघून जाते आणि कान्हा तिच्या खुर्चीवर हात ठेवतो आणि म्हणतो, सरकार ही तर फक्त सुरुवात आहे. आता पहा मी पुढे पुढे काय करतो ते. कान्हाचं एक वेगळंच रूप आपल्याला या सीनमध्ये पाहायला मिळतं. आणि मग थोड्या वेळानंतर कान्हा आणि किरण या दोघांची भेट होते. कान्हा ऑफिसमध्ये घडलेलं सगळं किरणला सांगतो. किरण म्हणतो, याचा अर्थ तू मरता मरता वाचलाय, मरणाच्या दारातून परत आलाय. कान्हा म्हणतो, हो ते तर खरंय, पण या सगळ्यात त्या बिचाऱ्या सचिन जोशीची नोकरी गेली. तर किरण म्हणतो, तो सचिन जोशी ना, बरं झालं नोकरी गेली. तसंही तो तुला पाण्यात पाहायचा, तुला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत होता, गेली तर गेली. तर कान्हा म्हणतो, किरण तू असं कसं बोलतोस रे, आणि आपण हे खूप चुकीचं करतोय. मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला, पण त्या बिचाऱ्याला नोकरीची गरज आहे, तो गरजवंत आहे. घरात त्याची एक बहीण आहे लग्नाची, त्याला पैशांची गरज आहे, आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. किरण विचारतो, कान्हा तू असा कसा आहे, आपल्याला काय घेणं देणं त्या सचिनचं. तर कान्हा म्हणतो, माझे बाबा होते ना देवदत्त किर्लोस्कर, ते नेहमी म्हणायचे की आपण केलेल्या कोणत्याही गोष्टीचा त्रास दुसऱ्याला व्हायला नको. आपण साधी
पाणी जरी गरम केलं ना तरीसुद्धा समोरच्याला त्या पातेल्याचा चटका बसायला नको. आणि मी कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, त्यांचा मुलगा. जरी मी सरकारच्या घरात राहतो, त्यांचं मीठ खातो, तरीसुद्धा मी माझा धर्म विसरलो नाहीये, माझं उद्दिष्ट विसरलो नाहीये. सरकारने माझ्या बाबांना मारलंय आणि मला त्याचा बदला घ्यायचा आहे, ही गोष्ट मी विसरलो नाहीये. त्यामुळेच जरी मी माझा जीव वाचवण्यासाठी त्या सचिनचा बळी दिला, तरी त्या सचिनला पुन्हा एकदा नोकरी मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. त्याला किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमध्ये नोकरी दे. पण लगेचच किरण म्हणतो, आज न उद्या त्या सचिनला कळेल की तू कंपनीचा मालक आहे, आणि मग जर त्याने सरकारला हे जाऊन सांगितलं तर तू काय करशील? कान्हा म्हणतो, तू बरोबर बोलतोय. मग माझ्या अंडर ज्या कंपन्या आहेत ना त्यामध्ये त्याला नोकरी दे, आणि मी त्याच्या समोर येणार नाही याची आपण काळजी घेऊया. तशी मला त्याची काही भीती वाटत नाही, पण आपण लक्ष ठेवूया. आणि किरण म्हणतो, ठीक आहे, चालेल, मी हे सगळं करतो, तू काळजी करू नकोस. कान्हा हा लगेच जायची तयारी करतो आणि म्हणतो, मी निघतो. पण कान्हाच्या हातात गजरा असतो. किरण विचारतो, हे काय? तर कान्हा सांगतो, गजरा. तुझं लग्न झाले ना मग तुला कळेल. तर किरण म्हणतो, तू वाहवत जातोय कान्हा, हे खूप चुकीचं आहे. मला माने सक्त ताकीद दिली आहे की कोणत्याही परिस्थितीत तुला वाहवत जाऊ द्यायचं नाही आणि तुला आपल्या उद्दिष्टाबद्दल पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची. किरणला आठवतं की मा काय म्हणाली होती की कान्हा हा हुशार मुलगा आहे, पण त्याचं लक्ष वेगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा रमतं. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा आपल्या उद्दिष्टाची आठवण करून द्यायची आणि त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत वाहवत जाऊ द्यायचं नाही. आणि हे सगळं ऐकून कान्हाला सुद्धा जबर धक्काच बसतो की माने किरणला असं सांगितलंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली, पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मागील काही दिवसांपासून आपण सगळे तेजस्विनीला विसरूनच गेलो होतो. तेजस्विनी म्हणजे सरकार नाही, तर खरोखरची तेजस्विनी कामत सखीची आई, जिला मनस्विनीने त्या काल कोठडीमध्ये कोंडून ठेवलंय. आणि सखीला कान्हाच्या सुटकेसमध्ये जो गाय आणि वासराचा बॅच भेटलाय ते एक ब्लँकेटचा बॅच आहे. आणि जेव्हा कान्हा घरी येईल तेव्हा सखी त्याला या बॅचबद्दल जाब विचारणार की कान्हा, हा बॅच तुझ्याकडे कसा? तेव्हा कान्हा हा सखीला घडलेला सगळा प्रकार सांगेल की ज्या दिवशी आपल्या दोघांचा साखरपुडा चाळीत होता त्या दिवशी तेथे एक बाई आली होती आणि त्या बाईला काही गुंडांनी पकडून नेलं. मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला तर तिच्या अंगावर जे ब्लँकेट होतं त्या ब्लँकेटचा हा बॅच माझ्या हातात आला होता आणि तेव्हापासून मी तो जपून ठेवलाय. आणि हे ऐकून सखीला जबर धक्काच बसेल. सखीला आठवणार की हा त्याच ब्लँकेटचा बॅच आहे जे ब्लँकेट माझ्या बाबांनी माझ्या आईला म्हणजेच सरकारला गिफ्ट दिलं होतं. आणि मग कान्हा आणि सखी हे दोघेही सरकारला मधोमध उभे करणार आणि त्यांना जाब विचारणार, सरकार, खरं खरं सांगा, तुमचा तो ब्लँकेट कुठे जो माझ्या बाबांनी तुम्हाला दिला होता? आणि हा तोच बॅच आहे. मग कान्हा घडलेला सगळा प्रकार सांगणार की हा बॅच कान्हाकडे कसा आला. आणि सखी ही सरकारला जाब विचारणार, तुम्हाला आठवतंय का, माझ्या बाबांनीच तुम्हाला हे ब्लँकेट दिलं होतं, त्यावर हा गाय आणि वासराचा बॅच होता. मग ते ब्लँकेट कुठे? आणि सरकारला जबर धक्काच बसणार, कारण सरकारकडे हे ब्लँकेट नाहीये, हे ब्लँकेट तर तेजस्विनीकडे आहे. आणि तेजस्विनी ही सरकारच्या गुलामगिरीत आहे. तिला सरकारने काल कोठडीमध्ये कोंडून ठेवलंय. मग सरकार हा बॅच सखीला तेथून आणून दाखवणार का? ते ब्लँकेट तेथून आणून दाखवणार का? की मग सरकारचं हे वागणं सखी आणि कान्हा या दोघांना संशयास्पद वाटणार. म्हणजे एकूणच आता सरकार चहू बाजूने अडकलीये. तिला कान्हा हा कंपनीत त्रास देतोय, तिचं साम्राज्य बर्बाद करतोय, आणि दुसरीकडे घरात सखीला तिच्यावर संशय येतोय की ही आपली आई नाहीये आणि नक्कीच कुणीतरी वेगळी बाई आहे. मग सरकार एकीकडे बर्बाद होणार, त्याचबरोबर सरकारचं सगळ्यात मोठं सत्य की तेजस्विनी कामत नाहीये तर मनस्विनी आहे हे सुद्धा सगळ्यांसमोर येणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण आज न उद्या सरकारच्या पापांचा घडा भरणार आणि सरकारचं सत्य सगळ्यांसमोर येणार. तिने मनस्विनी बनून, तेजस्विनी बनून आजपर्यंत किती आयुष्य उद्ध्वस्त केले आहेत हे सगळ्यांना समजणार, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? हे नवीन नवीन ट्विस्ट आवडताय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.